थँक्यू सो मच सर. आपण पाहताय मैदानामध्ये एक चांगली लढत नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. टीम एकयू संघ तर दुसऱ्या बाजूला संघ आहे चोरगेवाडी संघ. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये नक्कीच प्रवेश केलाय आणि जो संघ हा सामना जिंकेल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. अर्थातच अंतिम 4 मध्ये संघ जाऊन पोहोचेल. एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. टीम चोरगेवाडी विपक्ष टीम एकयू. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम चोरगेवाडी संघाला. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला टीम एकयू संघाने. पहिले षटक प्रगतीपथावरती आहे विलास यांचं. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धावफलकावरती धावा आहेत 6 धावा. या ठिकाणी नक्कीच चला आयोजकांना विनंती असेल की मेडिकल किट घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. थोडंसं खेळाडूला दुखापत झाले. चला आयोजन कमिटी तत्पूर्वी खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे आणि या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी खऱ्या अर्थानं कोपर खैरानी परिसरातील नगरसेविका सौभाग्यवती सौ सायलीताई शिंदे मॅडम यांना मी विनंती करेन की आपण 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. आज सरपंच चषक या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि या सरपंच चषकाचे आयोजक आमचे सरपंच योगेशदादा जांभळे. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्त सर्व आयोजकांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून अण्णांकडून. भाऊ, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या जिल्ह्यातील ज्या खेळाडूंना हे व्यासपीठ करून दिलं हे अगदी कौतुकास्पद आहे. खरं तर या खेळाडूंच्या वतीनं देखील आयोजकांचं आभार की आपण या सर्वांना एक व्यासपीठ तयार करून दिलं. खरं तर आज एवढा ऊन असताना देखील खेळाडूंचं डेडिकेशन आहे की एवढ्या उन्हातही थोड्याशा छोट्या मोठ्या जखमाही इग्नोर करून खेळाडू खेळत आहेत आणि अशा खेळाडूंना या माध्यमातून एक व्यासपीठ दिलं जातं, एक प्लॅटफॉर्म, एक ग्राउंड दिलं जातं की जेणेकरून भविष्यात त्यांच्यातून चांगले खेळाडू निर्माण होतील. तर पुन्हा एकदा आयोजकांचं खूप खूप कौतुक आणि सर्व खेळाडूंना आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. एक मोलाचं मार्गदर्शन देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आपण मैदानामध्ये जाऊया. तर त्या ठिकाणी खेळाडूला जखम झालेला आहे, मात्र मेडिकल किटचे देखील त्या ठिकाणी पाठवलं गेलं. सुरेख झेल देखील होता. झेल घेण्याच्या तर आपण पाहूया या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराचं देखील वितरण केलं जाईल. जी पाठीमागची मॅच होती टीम कासानी विपक्ष टीम वाघजाई सारखं संघ. टीम कासानी संघाने विजय संपादन केला आणि त्याच विजयाचा हिरो ठरला गेला ओमकार. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण पाहायला मिळत आहे. सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जातोय. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाकडे. इथे मोठा फटका सजला गेला. विकी यांच्या बॅटच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळाला. 12 धावा धावफलकावरती आहेत. बिलास यांचं पहिलं षटक. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 13 धाव्यांवरती. एक चेंडू बाकी आहे. इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. बिलास यांच्या माध्यमातून पंच इशारा देत आहेत. खराब चेंडू. एक अवांतर धाव देखील ऍड होईल टीम चोरगेवाडी संघाच्या धावफलकामध्ये. इथे देखील शॉर्ट पिच चेंडू. त्याच पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला खेळून काढलाय.
चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमारेषे पार चौकार. याच चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 धावांवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम चोरगेवाडी संघाची धावसंख्या झालेली आहे 18 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली टीम चोरगेवाडी संघाच्या माध्यमातून. एक अति तटीचा सामना मैदानामध्ये चालू आहे. जो संघ सामना जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये नक्कीच प्रवेश करेल आणि अंतिम 4 मध्ये देखील हा संघ पाहायला मिळेल. अर्थातच एक ट्रॉफी त्या गावामध्ये दिली जाईल. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत परत एकदा टीम एकीव संघाच्या माध्यमातून. वैभव कदम पाठीमागच्या मॅच मध्ये सुरेख गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे देखील मोठा फटका सजला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. सुरेख झेल टिपला गेला. श्रीकांत घोरपडे बॅक टू पवेलियन आपल्याला पाहायला मिळत आहे. सापळा रचला गेला आणि त्याच सापळ्यामध्ये श्रीकांत आपल्याला पाहायला मिळाले. श्रीकांत बॅक टू पवेलियन. पाठीमागच्या मॅच मध्ये सुरेख फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपामध्ये बाद पाहायला मिळाले. तर नवीन फलंदाज इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत टीम चोरगेवाडी संघाच्या माध्यमातून. संदीप सँडी या खेळाडूकडे देखील मोठे फटके मारण्याची नक्कीच क्षमता आहे. मात्र सज्ज आहेत गोलंदाज वैभव. इथे देखील शॉर्ट पिच चेंडू ऑफसाइडच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतो की एक धाव असेल या चेंडूवरती. इथे देखील फटका सजला गेलाय. केवळ एक धाव मिळेल या चेंडूवरती. याच एका धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचलं 20 धावांवरती. चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे टीम एकीव संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जरी धावा जास्त खर्च केल्या असल्या तरी मात्र वैभव या ठिकाणी सज्ज झाला. इथे देखील काय घडतंय काय बिघडतंय. चांगला फटका सजला गेलाय. पंचांचा इशारा येतो षटकार. नक्कीच दोन्ही क्षेत्ररक्षकाने झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र आवाक्याच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. षटकार पाहायला मिळाले विकी चोरगे यांच्या माध्यमातून. विकी यांचे बॅट अक्षरशः तळपलेले पाहायला मिळते मैदानामध्ये. हल्ला बॉल चढवला जातोय. इथे देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू होतो त्याच बाजूला चेंडू खेळून काढला. इथे देखील चेंडू ट्रॅव्हल झालाय डिक्लेअर झोन मध्ये. बॉल दुसरी बॉल सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती असलेलं वैभव यांचं. इथे देखील शॉर्ट पिच चेंडू त्याच पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी देखील उपलब्ध होते मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडू दोन षटकांच्या समाप्तीनंतर टीम चोरगेवाडी संघाचे धावफलक जाऊन पोहोचलाय 28 धावांवरती. चांगली धावसंख्या नक्कीच उभारण्याचा प्रयत्न केला गेलाय टीम चोरगेवाडी संघाच्या माध्यमातून. चिक त्याचबरोबर या
ठिकाणी जांभळमोरे गावचे सुपुत्र एक ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय श्री धर्माजी जगू जांभळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. यानंतरची मॅच असेल एका बाजूला असेल पिसानी त्यांच्या विरुद्ध असेल कासानी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी या. पिसानी विरुद्ध कासानी अशी मॅच आहे आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की प्लीज आपण टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. तिसरं आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे तर टीम एकवी संघाच्या माध्यमातून विजय इथे देखील डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते. विकी यांचा अंकुश पांडुरंग जांभळे यांना विनंती असेल की आपण थोडस या ठिकाणी या. विनंती असेल की आपण थोडस 2 मिनिटं या इकडे. नक्कीच विकी यांचा मोठा फटका मारण्याचा मानस होता मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये. परत एकदा स्लोअर पद्धतीने चेंडू ऑफसाईडच्या दिशेला चेंडू खेळून काढला. इथे देखील झेलची संधी होते मात्र इथे देखील झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतो. स्लोअर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला विजयांच्या माध्यमातून मात्र ज्या दिशेला चेंडू होता त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न देखील विकी यांच्या माध्यमातून केला गेला. इथे मात्र क्षेत्ररक्षकाची साथ लाभलेली नाही. झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव देखील खर्च केली गेली त्या चेंडूवरती. इथे देखील एक निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विजय यांच्या माध्यमातून. चिक त्याचबरोबर कोपरखैरानी परिसरातील राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान कोपरखैरानीचे कार्याध्यक्ष आदरणीय श्री बाबा यादव, त्याचबरोबर रविदादा जाधव साहेब आणि त्याचबरोबर अनिल दादा मानकर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही सरपंच चषक मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. तिसरं आणि शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. इथे देखील समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढला. 2 धावांचा मानस असेल. इथे देखील खराब तो पाहायला मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स देखील आपल्याला पाहायला मिळालं. याच 2 धावांनी धावफलक पुढे नक्कीच सरसवलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 33 धावांवरती. शेवटचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न सुरेख झेल पाहायला मिळाला. खूप दूरून या ठिकाणी झेल घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला गेला. तो प्रयत्न देखील यशस्वी ठरला. सुरेख झेल टिपला गेला तुषार याच्या माध्यमातून. 3 षटकांची सांगता देखील पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा रचल्या गेल्या. टीम चोरगेवाडी संघाच्या माध्यमातून 33 धावा म्हणजेच 34 धावांची आवश्यकता असेल टीम एकवी संघाला. चिक 33 धावा बनवलेत आणि 34 धावांचं आव्हान आहे. आणि इथून पुढे आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. द्वितीय फेरीची मॅच असेल. एका बाजूला KCC कासानी त्यांच्या बरोबर PCMP पिसानी. या 2 टीमच्या दरम्यान आपण करूया टॉस. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय जांभळमोरे ग्रामविकास मंडळाचे माजी खजिनदार आदरणीय श्री अंकुश पांडुरंग जांभळे, त्याचबरोबर सदस्य सुनील निवृत्ती जांभळे आणि नेताजी मारुती जांभळे या 3 मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. चला मॅच ऑन करा. विनंती असेल आपण लगोलग क्षेत्ररक्षण सजावून घ्या. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय, खेळताय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जांभळमोरे आयोजित सरपंच चषक 2025 पर्व क्रमांक 5चा दैदिप्यमान 16 पाहताय. दुपारच्या सत्रामध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा पैसा वसूल मॅच, बिग फॅट मॅच पाहायला मिळते. एका बाजूला पिसानी तर दुसऱ्या बाजूला कासानी. या 2 टीमच्या दरम्यान कॉल कोण देणार, पिसानी की कासानी? पिसानी टीमचे कॅप्टन कॉल करतील आणि कॉइन स्पिन केला जातोय. आदरणीय श्री अंकुश पांडुरंग जांभळे माजी खजिनदार यांचे शुभ हस्ते.
छापा असा कॉल केलेला आहे आणि अर्थातच काटा आलाय. केसीसी कासानी या टीमने टॉस जिंकलाय. द्वितीय फेरीची मॅच टॉस जिंकलाय. मॅच जर जिंकताय टॉप 4 मध्ये जात आहे. काय भावना असतील आणि काय निर्णय असेल? पहिली बॅटिंग करू आम्ही. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय तुम्ही काय घेतलाय? कारण समोर पिसानी संघ आहे. आज राहुल नसल्यामुळे थोडं बॉलिंग बॅकअप कमी आहे आमच्याकडे आणि आम्ही त्यांना जेवढ्या जास्तीत जास्त रन आम्ही मारून त्यांना पुढे कसं थांबवून तो प्रयत्न करू. निश्चितपणे राहुल बादापुरे हा ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग असू द्या किंवा बॉलिंग असू द्या, आज त्याची कमतरता भासते म्हणून निर्णय कुठेतरी बदल केला आणि खऱ्या अर्थानं मॅच बिग फाईट पाहायला मिळेल का? नक्कीच. थँक्यू सो मच. अगदी अभिषेक, टॉस तुम्ही गमावलाय. टॉस जिंकला तर काय निवडलं असतं? आम्ही टॉस जिंकला तर फिल्डिंगच घेणार होतो. मनासारखं घडलंय. दुधामध्ये साखर पडले. जे हवं होतं ते मिळालंय. आता बॉलिंग करायचे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवू शकाल? 3 ओव्हरची मॅच असेल. कमीत कमी 30 धावापर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. आयोजनाबद्दल काय सांगाल? सुबक अशा ट्रॉफिक आहे सरपंच चषक आयोजित केले जांभळमुरी टीमने. आयोजन खूप चांगलं आहे. सकाळीच मी आलेल्या ट्रॉफी बघितली. ट्रॉफी तर मला वाटतं अजूनपर्यंत नसतील अशा ट्रॉफी तुम्ही ठेवल्यात. ट्रॉफी खूप चांगल्या आहेत. थँक्यू. दोन्ही टीम्सला खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. टॉस मध्ये काय घडलं मित्रांनो? टॉस जिंकला केसीसी कासानी या टीमने. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय PCMP पिसानी या टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप सारे शुभेच्छा आणि जाऊया थेट मैदानाच्या दिशेने, जिथे पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये 33 धावा बनवल्या A1 चोरगेवाडी या टीमने आणि 34 धावांचा पाठलाग करायचा आहे A1 क्रिकेट क्लब AQ या टीमला. आणि कॉम्बॉक्स मध्ये करूया बदल. आतापर्यंत तुम्ही आवाज ऐकला कुलदीप शेडगे यांचा. आता तुम्ही आवाज ऐकाल तुषार जांभळे यांचा. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तत्पूर्वी एक सन्मान करूया मुख्य व्यासपीठावरती. जांभळमुरे ग्राम विकास मंडळ मुंबई या मंडळाचे सदस्य, युवा कार्यकर्ते आदरणीय श्री सुनील दादा जांभळे यांचा आपण शुभ सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की अंकुश शेलार यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. तर जाऊया थेट मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. 18 बॉल 34 धावांचं आव्हान आहे या मॅच मध्ये. आणि प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये A1 क्रिकेट क्लब AQ या टीमची घातक जोडी. एका बाजूला नामदेव कदम, त्याच्या जोडीला विजय कदम. पहिलाच बॉल ऑन साइडला ओळवलाय आणि पहिल्याच बॉल वरती दमखम दाखवलाय. विजय कदमचा जलवा, विजय कदमचा धमाका. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय गोलंदाजाचं. स्वॅग से करेंगे हम स्वागत. काय फटका सजवला होता. 2 बॉल आतापर्यंत झाले. 2 बॉलच्या पाठीमागे 7 धावा धावपलकावरती. 2 वेळा सांगायला मोबाईलचं नका वापरू. स्टंप हलती वापरते ते फोन ऑन फील्ड मध्ये तर इन फील्ड मध्ये करंटचा हे होतंय ना ते वरून वायर. ओहो, इथे मात्र जर पाहिलं तर आपण अगदी पायावरती हा बॉल आदळलाय. 2 मिनिटं पंच मॅच थांबवा. आणि आमच्यापर्यंत सूचना आल्या आयोजकांच्या माध्यमातून, कारण मैदानाच्या आतमध्ये कोणता खेळाडू जर ऑन फील्ड मोबाईल यूज करत असेल तर तिथे त्या संघाला पॅनल्टी देऊया आपण. येस, आमच्यापर्यंत माहिती आली होती की असं घडलंय, परंतु असं घडू देऊ नका. सर्व खेळाडूंना विनंती असेल मॅच ऑन करा. 8 धावा धावपलकावरती आहेत. 34 धावांचं टार्गेट आहे A1 क्रिकेट क्लब AQ या टीम समोर. अकोटप्प्याचा बॉल, त्याला लॉब केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय. सरपंच चषकामधील एक दर्जेदार नेत्र दीपक चौकार. पुढचा बॉल. यावेळेला सरळ बॅटचा हात टोला. सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड. सीमारेषेच्या पलीकडे हा बॉल निघून चालाय. आली लहर, केला कहर. नामदेवच्या बॅट मधून आलाय एक मोठा धमाका. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. नामदेव कदम आणि विजय कदम हे दोन्ही खेळाडू बरसलेले आहेत. आयोजकांना विनंती असेल की आपण खऱ्या अर्थानं
मैदानाच्या आतमध्ये बॉलची पूर्तता करा. अठरा धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये शुभम घोरपडे यांच्यावरती अक्षरशः दोन्ही फलंदाज तुटून पडलेत. 5 बॉलच्या पाठीमागे तब्बल 18 धावा शुभम घोरपडे यांनी मात्र खर्च केलेत आणि या मॅच मध्ये अक्षरशः दोन्ही फलंदाज एका वेगळ्याच रंगात, एका वेगळ्याच ढंगात, एका वेगळ्याच फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतात. दोन्ही फलंदाज आज A1 क्रिकेट क्लब AQ या टीम साठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल 1 टू गो. खोलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. व्ही शेप मध्ये बॉल निघून चाललाय. अगदी जमिनीला गुदगुल्या करून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय तो दमदार चौकार. डीजे कमॉन. पहिलं षटक समाप्त झालंय. 22 धावा धावफलकावरती आहेत. खोलात बॉल हा टाकला होता. परफेक्ट यॉर्करचा कहर पाहायला मिळालाय. वाईडिश यॉर्करचा हा बॉल फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवला आलेला आहे तो डॉट बॉल. अशाच प्रकारची गोलंदाजी श्रीकांत घोरपडे यांना करावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये शुभम घोरपडे यांनी ओसांडून धावा खर्च केलेला आहे आणि त्या धावांना लगाम लावायचा असेल तर इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल आणि शुभम घोरपडे यांनी ज्या धावा खर्च केल्या त्या धावांवरती कुठेतरी लगाम लावावा लागेल, कात्री लावावी लागेल, धावफलक गोठवावं लागेल. पहिले 2 बॉल श्रीकांत घोरपडे यांनी चांगल्या प्रकारे हाताळलेत. अक्षरशः सेट फलंदाज विजय कदम यांना थांबवलंय. आता समीकरण जर आपण पाहिलं तर पूर्णपणे बदललंय. येणारे बॉल 10 आणि धावा बनवायचे आहेत 12. 10 बॉल 12 असं समीकरण आहे. अगदी समीकरण सोपं झालेलं आहे A1 टीम साठी. हा फटका चांगला आहे. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या आतमध्ये. एकाच धावेवरती दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागेल. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आलेली आहे ती 1 धाव. आता 9 बॉल 11 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर चोरगेवाडी संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. यावेळा बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. आक्का गोला उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला. आलाय तो षटकार. आतमध्ये आपण पाहू शकाल अगदी नामदेव कदम यांची बॅट बोलायला लागले, थांबायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक चांगला तडका बॅट मधून स्वीट साऊंड खूप चांगला पाहायला मिळालाय. चोरटी धाव इथे घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 30 धावा. इथून पुढे अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहेत. येणारे बॉल आहेत 7 बॉल 4 धावांची आवश्यकता. यानंतरची मॅच आहे. एका बाजूला पिसानी, दुसऱ्या बाजूला कासानी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती केली जाते की आपण लगोलग रेडी राहायचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये लगोलग मार्गस्थ व्हायचं आहे मॅच समाप्त झाल्यानंतर. हा बॉल चांगला आहे. चांगली डिलिव्हरी पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 30 धावा. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायच्या आहेत तब्बल 4 धावा असं समीकरण आहे. टेन्शन वाली मात्र आहे. तोपर्यंत ऐकूया सुमधुर गीत. आपण संपूर्ण गाणं पाहत आहे. अगदी सरपंच योगेश दादा भरत जांभळे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर हे गाणं बनवलं गेलंय आणि सातत्यपूर्वक या गाण्याची जी चर्चा होते ही संपूर्ण योगेश दादा जांभळे यांच्या नावावरती होते. हा बॉल जर आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस पाहायला मिळालाय. जशा पद्धतीने सरपंच योगेश दादा जांभळे यांची कामगिरी राहिलेली आहे त्यांच्या गावासाठी. कनेर, जांभळेवाडी आणि जांभळमुरे
या 3 गावांची ग्रुप ग्रामपंचायत आहे आणि गेले 4 वर्ष कनेर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्यपणी योगेश भरत जांभळे यांनी सदस्यपद म्हणून निभावलं. त्यांची कामाची चाल, कामाची नीती आणि ज्या पद्धतीने त्यांचा कामाचा बोलबाला राहिलाय त्याचमुळे त्यांना या वर्षी सरपंच पद संपूर्ण 3 गावांनी मिळून एकत्रितपणे दिलं आणि आज सरपंच पदाचा डंका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाजताना आणि गाजताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं जांभळमोरे गावचा कायापलट गेले 4 वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने होताना पाहायला मिळतोय. त्याच्यामध्ये अनेक गावामध्ये कामं करणारं व्यक्तिमत्व अर्थातच आमचा सरपंच, आमच्या हक्काचा माणूस योगेश दादा भरत जांभळे. गावामध्ये अनेक कामे केली. मग पिण्याच्या पाण्याचा टाकीचा प्रश्न असो किंबहुना जे आमच्या स्टॉपपासून गावामध्ये येण्याची जाण्याची पायवाट आहे ती पायवाट असेल. त्यानंतर आमच्या गावामध्ये प्रत्येक चौकात ज्या पद्धतीने प्रकाश झोत लावण्यासाठी अतिशय लाईट खांब देखील पोल अर्थातच त्यांनी उभे केले आणि गावामध्ये अक्षरशः प्रकाशाचं वातावरण निर्माण करणारं व्यक्तिमत्व अशी अनेक सामाजिक छोटी मोठी कामं त्यांच्या माध्यमातून केली. मग अंगणवाडीसाठी अगदी ज्या सोयी लागतात त्या सोयी देखील त्यांनी पुरवल्या. प्राथमिक शाळेमध्ये ज्या सोयी लागतात त्या सोयी देखील त्यांनी पुरवल्या आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल त्यांची व्हिडिओ देखील अगदी आम्ही तुमच्या यूट्यूबच्या साह्याने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. अगदी छत्रपती श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षरशः गावामध्ये आमचं मशानभूमीचं काम झालं. त्यानंतर संपूर्ण गावामध्ये अगदी लाईट खांब देखील लावण्यात आले. त्यानंतर आपण पाहू शकाल जे आम्हाला ज्या गोष्टी गावामध्ये हव्या होत्या त्या देखील केले. त्यानंतर ग्रामपंचायत मार्फत गावातील विहिरींची साफसफाई देखील करण्यात आली. अतिवृष्टीमुळे श्री आत्माराम दगडू जांभळे यांच्या घराचे नुकसान झाले होते. सरकारी मदतीतून त्यांना 15,000 रुपयांची मदत देखील केली. अंगणवाडीतील मुलांना ग्रामपंचायतीच्या वतीनं खेळणी, त्याचबरोबर डस्टबिन आणि धान्यासाठी लागणारे साहित्य देखील त्यांच्या माध्यमातून दिलं. त्याचमध्ये गावातील नागरिकांचे आयुष्यमान काढून देखील दिले. अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमच्या गावामध्ये केल्या गेल्या. आज सातत्यपूर्वक त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय अर्थातच नामदेव कदम. 8 बॉल 28 धावांचा खेळ त्यांनी साकारलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल नामदेव कदम यांना. पण संपूर्ण स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल अंगणवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं अनेक कामं केले गेलेत. अगदी काम केल्याच्या अगोदर कशी परिस्थिती होती आणि काम केल्यानंतर कशी परिस्थिती निर्माण झाली हे संपूर्ण व्हिडिओ आहे ते मात्र आम्ही यूट्यूबच्या साह्याने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर जांभळमोरे गावचे युवा कार्यकर्ते निखिल उत्तम आणि नितीन जांभळे या दोन्ही बंधूंची जोडी मात्र या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनाही आम्ही विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नामदेव कदम यांना मी विनंती करतो की प्लीज आपण या. तत्पूर्वी आपण करूया मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान कोपर खैराने कार्याध्यक्ष आदरणीय श्री बाबा यादव